माझ्या बाळू मामाच्या नावात लय ताकद आहे रे माझ्या बाळू मामाच्या नावात म्हणून नामस्मरण जीवनामध्ये केलं पाहिजे. काही काही म्हणतात घरू म्हातारं झाले होते. आता मला सांगा तुम्ही म्हातारं होणार आहे याची तुम्हाला गॅरंटी आहे का? आहे का? मग कस काय म्हणताय तुम्ही म्हातारं झाल्यावर? काय काय लय चाप्टर असतात, नामस्मरण घ्यायलाच नको म्हणताय. एक म्हातारं होतं फार चिकट, संसाराची चिकटीने केला पण कधी भगवंताचं नाव मुखामध्ये नसायचं. आणि मग शेवटला अंतकाळीची वेळ आहे. आता मुलंही त्या ठिकाणी म्हणताय बाबा म्हणा ना रामकृष्ण हरी. म्हातारीने पक्के कानात बोट घातले. म्हटलं तर नाहीच पण ऐकलं पण नाही. इतकं काही चाप्टर असतात. नामस्मरण करायला नको म्हणतात पण नामस्मरण केलं पाहिजे. तुकोबरा म्हणतात आम्ही नामस्मरण करू. जीवनामध्ये नामस्मरण केलं पाहिजे. कारण या कलियुगामध्ये उद्धरण होऊन जाण्याचं त्या ठिकाणी साधन जर जे आहे ना ते म्हणजे नामस्मरण चिंतन आहे, नामस्मरण कीर्तन आहे. आणि म्हणून तुम्ही जर नाही केलंच संत महात्मे सांगून सांगून कंटाळले आणि नाथ भाव म्हणतात तुम्ही नाहीच केलं तर तुमच्यावर काय वेळ येणार आहे तो काळ येईल आणि वडीत वडीत घेऊन जाईल. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरत सेवटी बा मला बांधून नेईल, सरत सेवटी बा सरत सेवटी बा मला बांधून नेईल, सरत सेवटी बा. आमचं काय झालं वडीत वडीत घेऊन जाईल, बांधून घेऊन जाईल. आणि म्हणून काय करावं लागेल तुम्हाला नामस्मरण करावं लागेल. नामस्मरणामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. म्हणून तुकोबरा म्हणतात आम्ही नामस्मरण कीर्तन करू. तुका म्हणे देवा चिंतन ही तुझी सेवा, तुझं चिंतन करू, तुझी सेवा करू. नामस्मरण कीर्तन ही सेवा करू. आणि दुसरी सेवा सांगताय तुकोबरा संतांचे पूजन करू. या त्रिभुवनामध्ये भगवान परमात्म्याला सर्वात प्रिय जर कोण असतील तर ते संत आहे. कारण संतांची जर सेवा केली तर देवाची सेवा घडते. आणि म्हणून संत आणि देव हे एकच आहे. देव देवा
देवाची सेवा घडते, म्हणून आम्ही संतांचं पूजन करू. आणि तिसरी सेवा आहे घालू लोटांगण महाद्वारी. कोणताही अभिमान न धरता अत्यंत प्रेमाने तुला लोटांगण घालू. हा तिसऱ्या सेवेचा प्रकार आहे. पहिलं लोटांगण आहे वाळवंटामध्ये, दुसरं लोटांगण आहे महाद्वारात आणि तिसरं लोटांगण आहे गरुडापरी. या 3 प्रकारची सेवा आम्ही करू. मग सेवा केल्याने काय होईल? धरिता अभिमान गळाले. आणि म्हणून आम्ही 3 प्रकारची सेवा करू. आणि मग भगवंताने विचारलं का हो तुकोबराय, मग तुम्ही ही 3 प्रकारची सेवा करण्यासाठी जन्म घेणार आहात का? तुकोबराय म्हटले हो, या 3 प्रकारची सेवा करण्यासाठी आम्ही जन्म घेणार आहोत. या 3 प्रकारची सेवा जर माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने प्राप्त जर झाली ना देवा, मी इतका आनंदी असेल, इतका आनंदी असेल. आता मात्र त्या सुख दुःखाला चाड सेवा करील मन भावे आनंद निर्भर. सुख दुःखा नाही चाडामा. आम्हाला या 3 प्रकारची सेवा जर खऱ्या अर्थाने प्राप्त झाली ना देवा, आम्ही इतका आनंदी असू, इतका आनंदी असू. आता मात्र त्या आनंदाला पारावार देखील राहणार नाही. भाग गेला शिर गेला अवघे झाला असे आनंद, किंवा आनंदाच्या डोही आनंद तरंग, आनंदाच्या डोही आनंद तरंग. इतका आनंद आमच्या जीवनामध्ये असेल. आता फक्त तुझं गुणगान करण्याची हीच आमच्या मनामध्ये इच्छा आहे. सदैव आमच्या मनामध्ये, आमच्या मुखामध्ये सदैव तुझं नाम त्या ठिकाणी आमच्या मनामध्ये आहे. आता मात्र त्या सुख दुःखाला चाड देखील राहणार नाही. महाराज, अनुकूल विषयाचा जर भास झाला तर सुख प्राप्त होतं आणि प्रतिकूल विषयात जर भास झाला तर दुःख प्राप्त होतं. अनुकूल वेदनियम सुखम, प्रतिकूल वेदनियम दुःखम. अनुकूल आणि प्रतिकूल या संवेदनेमुळे जीव हा अस्वस्थ होत जातो. आणि म्हणून महाराज म्हणतात की आमचं मन या आनंदामध्ये बुडून गेलेलं आहे आणि त्यामुळे समोर जे येणारं सुख दुःख आहे ना, ते आम्हाला तुच्छ वाटतंय, तुच्छ. बघा, भक्त प्रल्हाद एका राजघराण्यामध्ये जन्माला आला आणि राजाचं प्रीत आहे. नाव घेऊन देवाचे हे ब्रीद हिरण्यकपुशीचे. हिरण्यकपुशीचे ब्रीद आहे की माझ्या राजवाड्यामध्ये कोणीही देवाचं नाम घ्यायचं नाही. पण झालं काय, याचाच मुलगा नामधारक निघाला आणि सतत देवाचं नाम घेऊ लागला. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 श्रीमन नारायण 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 नारायण. सतत
शेवटी राजाने विचार केला, याला शाळेत पाठवू म्हटले. शाळेतूनही काही फरक पडला नाही. अनेक शिक्षा दिल्या पण काही फरक पडला नाही. शेवटी विचार केला, या मुलाला ठेवण्याचाच अर्थ नाही म्हटले. उंच कड्यावरून ढकलून दिल्या, उकाळत्या तेलात टाकण्यात आलं, हत्तीच्या पायाखाली तोडवण्यात आलं, नवे नवे जळत्या जाळ्यात फेकण्यात आलं. पण प्रल्हादाचा केस देखील वाकडा झाला नाही. कारण भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी भगवंताच्या नामामध्ये, त्या आनंदामध्ये बुडून गेलेला होता. म्हणून सुख दुःख नाही चाडामा, ते सुख दुःख त्या ठिकाणी आम्हाला तुच्छ वाटतंय. आणि म्हणून नामस्मरण हे सर्वात श्रेष्ठ साधन आहे. म्हणून बाळूमामाचं जर नाम तुम्ही जर घेतलं तर जीवनामध्ये तुम्हाला कितीही संकटे असू द्या, जीवनामध्ये तुम्हाला कितीही अडचणी असू द्या, जर त्या बाळूमामाचा हात जर तुमच्या माथ्यावर असेल, जर त्या बाळूमामाचा आशीर्वाद जर तुमच्या माथ्यावर असेल, तर ते संकटांना तोडण्याचा जो मंत्र आहे ते म्हणजे बाळूमामाच्या नावानं विठ्ठल विठ्ठल. सुख दुःख नाही चाड आम्हा, ते नामस्मरण केल्यानंतर माझे संत म्हणतात आम्हाला ते सुख दुःखाची चाड देखील राहणार नाही. आम्ही सर्व भावी त्या ठिकाणी उदास असू. व भगवंताने विचारलं का हो तो कोण आहे, मग तुम्ही सेवा करण्यासाठीच या ठिकाणी जन्म घेणार आहात का, दुसरे काही सायस करणार की नाही, काही खाटोटोप करणार की नाही. तो कोण बराय म्हटले नाही नाही देवा, कोणतेही सायस आणि कसयाचे सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांनी भजन म्हणायचं आहे. ज्यांनी ज्यांनी हात सोबत आणलेले आहे त्यांनी हात वर करा, ज्यांनी ज्यांनी नसतील आणि त्यांनी खाली हात राहू द्या. ज्यांनी ज्यांनी नसतील आणेल बरं का, ज्यांनी ज्यांनी आणलेले आहे त्यांनी वर हात करा आणि प्रेमाने भजन म्हणा. विठोबा रखुमा त्यांना काय सांगायची गरज, लय हुशार असतात खालची मंडळी, लय हुशार. बघा
या बाळूमामांच्या तळावरती तुम्ही आपण सर्वजण उपस्थित झालेले आहोत। या ठिकाणी सर्वजणांना बाळूमामांच्या दर्शनाची ओढ आहे आणि अशा बाळूमामा भक्तावर दया करतात। भक्तावरचे जे काही संकट आहेत ते संकटे दूर करतात आणि भक्तावर दया करून भक्ताला त्या ठिकाणी आपलंसं करून घेतात। जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जवापुले आणि म्हणून संत त्यांनाच म्हणावं आणि म्हणून असे संत या भक्तावर दया करतात। लागले याचा आहुल ग उमटल पाऊल ग, लागले याचा आहुल ग उमटल पाऊल ग, याचा आहुल ग उमटल पाऊल ग, लागले 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 याचा आहुल ग उमटल पाऊल ग, मामा तुम्ही न केलं हो, ए मामा तुम्ही न केलं हो, तुमच्या येण्यानं जीवनात सण झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनात सण झालं हो, भंडारेला लाटी हाती गोंगडन टाकी, भंडारेला लाटी हाती गोंगडन टाकी, बाळूमामाच्या साठी, बाळूमामाच्या साठी, भाग्यवान जन्म तुला मामांचा मिळाला, रेशीम झाड बाळूमामांची जुळाला, रेशीम झाड बाळूमामांची जुळाला, भंडारेला लाटी हाती गोंगडन टाकी, भंडारेला लाटी हाती गोंगडन टाकी, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की देवा तुम्ही जो मोक्ष म्हणताय ना तो मोक्ष आम्हा संतांच्या घरी आधीपासूनच त्या ठिकाणी राबतो आहे। अभंगाचा शेवट चरण तावा घरी कमरेन वशावा घरी कमरेन खाली बसा, सर्वांनी खाली बसा, खाली बसा, काही नाही, खाली बसा बा. खाली बसा, खाली बसा, काही होणार नाही, सर्वांना विनंती, खाली बसा, खाली बसा. होय सांगू जैसी तुका म्हणे, होय सांगू जैसी तुका म्हणे, नाम संकीर्तन संतांचे हरिनाम संकीर्तन संतांचे